वेलकम टू ऑल ऑफ स्टुडंट चॅप्टर नंबर 3 फोर्स अँड प्रेशर. विद्यार्थ्यांनो सर्वांचं स्वागत आहे. प्रकरण क्रमांक 3 बल आणि दाब. कुठलं आहे? बल व दाब या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत. ठीक आहे, पाहूया. द स्टेशनरी द ऑब्जेक्ट ऑन विच द फोर्स इज ॲक्टिंग रिमेनिंग द स्टेशनरी. स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू स्थिर राहते. ओके, समजून देतो. An object in motions continues to the move with this some speed and direction when on this force is acting on the object. This is the Newton first law of motions. आता न्यूटनचा गतिविकेशी पहिला नियम काय आहे की गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर त्याचा वेग व त्याची दिशा सतत पुढे जात राहते. हा न्यूटनचा फर्स्ट नियम आहे. ओके, म्हणजे स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर स्थिर राहते. समजा हा वस्तू आहे, ती जमिनीवर पडलेली आहे किंवा हा स्टोन आहे, दगड आहे, हा जमिनीवर पडलेला आहे. याला आपण जर स्पर्श केला नाही किंवा फोर्स लावला नाही, हा कित्येक वर्ष इथेच पडून राहील. परंतु याला जर आपण फोर्स लावला, यावर बल कार्य केलं तर हा का होईल? याला आपण ढकलला तर हा का होईल? पुढे मूव्ह होईल. याला स्पीड प्राप्त होईल. ओके, परंतु ती स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करत राहील. परंतु जोपर्यंत एखाद्या स्थिर वस्तूला आपण बल लावत नाही तोपर्यंत ती पुढे जात नाही. आणि एखादी वस्तू पुढे जात राहिली तर ती सतत पुढे जात राहते, त्या वेगावर नियंत्रण राहत नाही. हा गतिविषयक पहिला नियम आहे. न्यूटन्सने फर्स्ट लॉ ऑफ मोशन, हा गतीचा पहिला नियम आहे की गतिमान वस्तूवर बल कार्य करत नसेल तर ती त्याच वेगात किंवा तिथं स्थिर असेल किंवा त्या दिशेत पुढे जात राहील. हा न्यूटनचा पहिला लॉ आहे. ठीक आहे, आता आपण खाली काय दिसतंय? व्हेरियस ॲक्शन्स, काही कृती दिसत आहेत. एक व्यक्ती गाडीला धक्का देतोय, स्थिर वस्तू बंद पडलेल्या गाडीला धक्का दिला तर ती पुढे जायला लागेल. किंवा एखाद्या कुत्रा अडलेला आहे आणि त्याला एक क्रॉस आपण त्याला ओढतोय, हा क्रॉस फोर्स आपण त्याला लावतोय, तो इकडून एक फोर्स लावतोय, हा मुलगा दुसरा फोर्स त्याला लावतोय. तिसरा, स्थिर चेंडूला आपण जोराने किक दिली तर चेंडू खूप लांबपर्यंत दूरपर्यंत जात असतो. म्हणजे स्थिर वस्तूला बल लावले, त्यावर कार्य केलं तर ती पुढे जात असते. ठीक आहे, किंवा ॲक्शनमध्ये येत असते. आता आपण बघूया कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, म्हणजे संपर्क आणि असंपर्क बल. एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर ती वर्किंग करायला लागते, ते आपण बघणार आहोत. फिगर 3.1 मध्ये आपण यावरून आपण पाहणार आहोत. A car move in this forward direction when a man applied the force from the behind. The recount dogs big pulley by his the master and a boy playing the football in kicking the ball away. का होईल? आकृतीत आपल्याला काय दाखलंय की मध्ये मोटार 3.1 मध्ये जी काही मोटार दिसते त्याला एक मनुष्य ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटार पुढेच्या दिशेने ढकलली जाते का नाही? ओके, म्हणजे एका ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत त्याला फोर्स लावून देऊन जात आहे. ठीक आहे, तसंच अडून बसलेल्या एका कुत्र्याला मुलगा ओढत आहे किंवा एका फुटबॉलला एक मुलगा किक मारत आहे. मग यावरून काय आढळते? व्हॉट डू यू ऑब्झर्व दिस फ्रॉम दिस? द फोर्स ऍक्ट ऑन दिस टू बॉडीज क्रॉस द इंटरॅक्शन बिटवीन देम. यावर हे लक्षात येते की दोन वस्तू ए अँड बी, मनुष्य आणि गाडी, या दोन वस्तूंमधील आंतरक्रियेमधून त्या वस्तूवर बल कार्यरत असते. म्हणजे हा चेंडू, त्यावर फोर्स दिला तर ती डायरेक्शन बदलली, तो वर्किंग करायला लागला. म्हणजे ए वस्तू हा बी वस्तूला जोपर्यंत फोर्स लावत नाही तोपर्यंत बी वस्तूवर काहीही क्रिया होत नाही. पण ए वस्तूने बी वस्तूला काही फोर्स लावला तर त्यावर वर्किंग होते आणि ती डायरेक्शन बदलून लांब दिशेने जात असते. ठीक आहे, हे आपल्याला पाहायला मिळालं. आता आपण पाहणार आहोत फिगर 3.2. बघूया. ॲज शी आयर्न नेल गेट अट्रॅक्ट टू द पोल ऑफ द मॅग्नेट ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स. ओके, आपल्याला जे काय दिसतंय 3.2 सम इव्हेंट दिसत आहेत. आयर्नला मॅग्नेटला आयर्न चिटकतायत किंवा काही पेपरचे तुकडे आहेत ते कंगव्याला अटॅच होत आहेत किंवा झाडावरून काही नारळ किंवा फळ खाली येत आहे. ठीक आहे,
मग यामध्ये चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या चुंबकीय बलामुळे आकर्षित होतात, चिकटतात हे दाखवलेले आहे. म्हणजेच काय, दोघांमध्ये काय आहे की मॅग्नेट आयर्नला आपल्याकडे खेचतं, म्हणजेच त्याला फोर्स लावताना आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेत असतं. ठीक आहे. अ अकाउंट ऑफ द फॉलोइंग फ्रॉम दिस coconut trees object are attached to the earth due to this force of gravity. When the cloth gets the rubbed against here, small pieces of paper keep on the table get the attract to the cup. The cup has been the electrostatic change and there is an induced opposite change on these pieces of this paper and this pieces stick to the कॉप. काय होतं या चित्रामध्ये बघूया. तर नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे, मग गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात. ओके, हे काय जे आपल्या पिक्चरमध्ये दिसतंय की लांब उंचीवरचं फळ हे जमिनीवर काय येतं, तर जमिनीवरचं ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल आहे, ते येणाऱ्या किंवा असणाऱ्या वरच्या बाजूला असणाऱ्या वस्तूला आपल्याकडे खेचतं, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ते आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतं, म्हणजे स्थिर वस्तूला आपल्याकडे ते खेचतं. त्यानंतर हे काय दिसत आहेत की पेपर्स, छोटे छोटे पेपर्स आहेत. द ऑब्जेक्ट्स इज अट्रॅक्ट दिस अर्थ इन दिस फोर्स ग्रॅव्हिटेशन फोर्स. व्हेन द कप गेट्स द रफ्स अगेन हेअर द स्मॉल पीसेस ऑफ पेपर कीप ऑन द टेबल गेट अटॅच टू द कप. काय होत आहेत की जे काय छोटे छोटे कागदाचे तुकडे आहेत ते कंगवा घासल्यानंतर ते छोटे छोटे कागदाचे पीस कंगव्याला चिटकतात. The cup has been the electrostatic change and there is the include the opposite changes in the species of this paper and pieces track on this earth. मग हे कशामुळे होतो, तर ज्या वेळेस आपण कंगव्याला एखाद्या वस्तूवर घासतो त्यावेळी या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक चेंज तयार होतो आणि त्यामध्ये थोडी इलेक्ट्रिसिटी तयार होते, म्हणून हे छोटे छोटे पीसेस अपोजिट साईडने त्या कंगव्याला चिटकत असतात. ठीक आहे. असे आपल्याला फोर्स, एखाद्या व्यक्तीवर बल लावल्याशिवाय ती वस्तू डायरेक्शन बदलत नाही किंवा कृती करत नाही. हे न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे की एखाद्या स्थिर वस्तूला आपण जोपर्यंत बल लावत नाही तोपर्यंत ती ॲक्शनमध्ये येत नाही किंवा स्पीड घेत नाही किंवा फोर्स लावल्याशिवाय ती पुढे जात नाही, आणि पुढे जात राहिली तर तिच्या वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये किंवा तिच्या स्थिर डायरेक्शनमधून ती पुढे जात असते. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ. आणि कॉन्टॅक्ट, जोपर्यंत एखाद्या वस्तूशी आपण संपर्क येत नाही किंवा धडकत नाही किंवा तिला बल लावत नाही तोपर्यंत ती कार्य करणार नाही. एवढं आपण याच्यामध्ये शिकलो. यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जमीन हे एखाद्या वस्तूला खेचते कारण त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे अर्थमध्ये अवेलेबल असतं. एखाद्या कंगव्याला किंवा एखाद्या वस्तूला आपल्याकडे किंवा एखाद्या ठिकाणी घासलं तर त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होत असतं. आणि हे मॅग्नेटिक फोर्स, म्हणजे मॅग्नेट हे लोखंडाला आपल्याकडे खेचतं कारण मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फोर्स असतं. ठीक आहे. मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे आपण 3 फोर्स पाहिले. त्या फोर्स शिवाय कुठलीही वस्तू, स्थिर वस्तू जागा बदलत नाही. ठीक आहे. इथपर्यंत आपण समजून घेतलंय. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे टॉपिक आपण स्टडी करणार आहोत. धन्यवाद.